नमस्कार मंडळी, मी आज आपणासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. तो म्हणजे महाराष्ट्राला भेडसावणारा सर्वात महाभयानक प्रश्न, मुलांची लग्न. मुलांची लग्न. खरं तर लग्न हे पवित्र बंधन आहे. मुला-मुलींच्या जीवनाला कलाटणी देणारं व दोघांना एका विशिष्ट बंधनात बांधणारा सोहळा. एक मंगल कार्य, दोन जीवांचं, हृदयाचं व आत्म्याचं मिलन घडवून आणणारा सोहळा. लग्न ही खूप अवघड न वाटणारी गोष्ट पण आज राज्य व देशासमोर एक जटिल समस्या म्हणून उभी ठाकली आहे. हा सर्वच समाजाला भेडसावणारा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येने लोकांची झोप उडाली आहे. नेमकं काय चुकतंय हेच कोणाला समजेनासे झाले आहे. लाखो मुलं व मुली लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. एवढंच मात्र खरं, टाळी एका हातानं वाजत नाही. एक म्हण आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. पालक स्वतःच आपल्या हेकट स्वभावामुळे आपल्याच मुलामुलींचं नुकसान तर करत नसतील ना? यामागं मुला-मुलींचा हेकटपणा तरी अडवा येत नसेल ना? लोक शिक्षणाने शहाणे होतात असं म्हणतात. खरंच ते शहाणे झाले आहेत का? मुला-मुलींचा विलासी व मन मानेल तसे जीवन जगण्याकडे ढळलेला कल तरी कारणीभूत नसेल ना? पैशाच्या, भौतिक जीवनाच्या मागे लागलेल्या समाजामधील लोकांमधील भावभावनांचा अंत तरी झाला नसेल ना? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. पालकांच्या मध्ये तुझ्या मुलीला स्थळ चांगलं मिळतं का माझ्या मुलीला मिळतं अशी निर्माण झालेली स्पर्धा तर कारणीभूत नसेल ना? असाही प्रश्न पडतो. प्रत्येक गावात छुप्या पद्धतीनं लग्न मोडणाऱ्यांची कारस्थानं करणारी काही मंडळी तर निर्माण झाली नसेल ना? असाही प्रश्न कधी-कधी निर्माण होतो. काय चुकतंय? काय बरोबर? सारा गोंधळ निर्माण झालाय. अहो, पूर्वी सगळे सोयरे मुला-मुलींची लग्न जुळवत असत. आता त्यांनीही लग्न या गोष्टीकडे पाठ फिरवलेली दिसत आहे. अहो, आमचे आजी-आजोबा सांगतात, त्यांच्या आईवडिलांनी त्यांची लग्न ते पाळण्यात असतानाच ठरवली होती. आमचे आईवडील सांगतात, त्यांची लग्न कधी ठरली आणि कधी झाली हेही त्यांना समजलं नाही. सरासरी मुलांची 20 ते 22व्या वर्षी लग्न झाली व मुलींची 17 ते 20व्या वर्षी लग्न झाली. सध्याच्या घडीला सरासरी 24 ते 40 यामध्ये लग्न होताना दिसत आहेत. तर काहींची 40ही ओलांडली तरी लग्न नाहीत. याला काही अपवादही असतील. पूर्वी मुलीचा बाप मुलगा किती देखणा आहे हे पाहण्याऐवजी तो किती कर्तृत्ववान, निर्व्यसनी आहे हे पाहत असे. आज स्वतःकडे नसेना का, पण ते मुलाकडे चांगली नोकरी, शेती, चारचाकी गाडी, बँक बॅलन्स, बंगला आहे का व तो त्याचप्रमाणे शहरात राहतो का, आईवडिलांच्यापासून बाजूला राहणार आहे का, या गोष्टी पाहतात. प्रत्येक मुलीला मग ती नोकरी करणारी असो वा नसो, दिसायला लाखात एक व नोकरीवालाच पाहिजे आणि त्याचबरोबर त्याचं पॅकेज खूप मोठं हवं. बाळांनो, तुम्हाला माहीत आहे का, शासकीय क्षेत्रात तर हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच नोकऱ्या आहेत आणि खाजगी क्षेत्रात नोकरीला जे कोणी आहेत त्यामधील 15% मुलांना चांगले पगार आहेत आणि 85% मुलांना कसं तरी पोट भरण्या इतपतच पगार आहे. ज्या नोकऱ्या आहेत त्यामधील 30 ते 40% नोकऱ्या मुली करत आहेत. मग मुलांच्या वाट्याला किती नोकऱ्या आहेत? ज्या मुली नोकऱ्या करतात त्यांना त्यांच्यापेक्षा जास्त पॅकेज असणाराच जोडीदार हवा आहे. एवढंच नाही तर त्यांचा शहरात बंगला नाही तर 2 BHK 3 BHK फ्लॅट हवा. फोर्डसारखी 4 चाकी गाडी हवी. याशिवाय 4 ते 5 एकर बागायत जमीन हवी. अशा अटी असतात. प्रत्येकीला मन मिळावून दररोज शॉपिंगला, हॉटेलिंगला घेऊन जाणारा जोडीदार हवा. बाळांनो, तुम्ही शिकलेले आहात. यावर खोलवर विचार करा. हे शक्य आहे का? मुलीचे आईवडीलही शिकलेले आहेत. त्यांनीही यावर विचार करायला हवा की हे शक्य आहे का? नोकरीला असलेली मुलेही मागे नाहीत. त्यांनाही नोकरी करणारी मुलगी हवी आहे. ती दिसायला सुंदर हवी. शिवाय तिचा पगार त्यांच्यापेक्षा कमी हवा. ही सगळी गणितं कशी जमणार आहेत? हे शक्य आहे का?
याचा विचार मात्र कोणी करायला तयार नाही. अहो, बरीचशी साधी टपरी चालवणारी, उत्तम शेती करणारी, पशुपालन करणारी, छोटा-मोठा व्यवसाय करणारी मुलंसुद्धा 70% नोकरीवाल्या पोरांच्यापेक्षा जास्त मिळवत आहेत. मग अशा मुलांच्याकडे मुली म्हणा किंवा पालक म्हणा का पाठ फिरवत आहेत? हा एक गंभीर प्रश्न आहे. समाज विसरत चाललाय. एकाच घरात लग्नाचा मुलगाही आहे आणि मुलगीही आहे. मग पालक दोघांच्यात भेदभाव का करत आहेत? त्यांना त्यांच्या मुलाचं लग्न करायचे आहे का नाही? हाही एक गंभीर प्रश्न आहे. मी सर्व पालकांना पुढे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्यांची जाणीव करून देऊ इच्छित आहे. लक्षात घ्या, हे असंच चाललं तर घरोघरी डोकी फोडून घेण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. कारण घरचा मुलगा व मुलगी अविवाहित आहेत. घरचा वंश कसा वाढणार? पती पत्नी एकमेकावर घालून भांडत बसलात आणि मुलींची लग्न लांबत राहिली तर तुमच्या संपत्तीवरूनही मुलगा व मुलगी भांडत बसतील. मुलीला घरात ठेवून घेतलात तर मुलाचं लग्न होणं दिवसेदिवस अवघड होत जाणार आहे. असं झालं तर तुमचं सुखी आनंदी असणारं कुटुंब पाहता पाहता दुःखाच्या खाईत लोटलं गेल्याशिवाय राहणार नाही. याला काही कुटुंब अपवादही असू शकतील. सर्व समाज बंधू भगिनींना नम्र विनंती. अहो, कमी पगार असणारी, शेती करणारी, टपरी चालवणारी, पशुपालन करणारी, छोटे मोठे व्यवसाय व्यापार करणारी मुलं तुमचीच आहेत ना? ते कोणाचे तरी भाऊ, पुतणे, भाचे, नातू आहेत ना? मग तुमच्याच लेकरांच्यावर तुम्हीच का अन्याय करत आहात? त्यांचा आनंदी जीवन जगण्याचा अधिकार तुम्हीच का हिरावून घेत आहात? सर्व विवाह इच्छुक मुलामुलींना व त्यांच्या पालकांना नम्र विनंती. आपल्याच मुलामुलीचं जीवन उद्ध्वस्त करू नका. एक दिवस रडत बसण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. वेळी सावध व्हा. मृगजळाच्या मागे धावू नका. ते तुमच्या हाती कधीच लागणार नाही. आता असं वाटायला लागलंय, लग्न हा विषय आता एका कुटुंबापर्यंत मर्यादित राहिलेला नाही. तो हळूहळू संपूर्ण समाजाचा बनत चाललाय. यासाठी गावपातळीवर ज्या त्या समाजाने एकत्र आले पाहिजे व आपल्या लेकरांची लग्न झालीच पाहिजेत. यासाठी सार्वजनिक प्रयत्नाची गरज निर्माण झाली आहे. विनाकारण कोणत्याही मुलामुलीचं जमत आलेलं लग्न चुकीची माहिती देऊन मोडता कामा नये. याकडे लक्ष द्यावं लागेल. सगळ्या सोयऱ्यांनीही एकमेकांच्या मुलामुलींची लग्न घडवून आणण्यासाठी सहकार्य करा व ही विवाह संस्था जिवंत ठेवण्यास मदत करा. जर असे घडले नाही तर एक दिवस हा प्रश्न एक गंभीर समस्या म्हणून विधानसभेत व लोकसभेत मांडण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. माझी सर्वांना नम्र विनंती आहे, यात माझं काय चुकलं असेल, कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर तुमच्याच लेकराला माफ करा. तुम्हाला ही माहिती आवडली तर एक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी याचा उपयोग होईल असे वाटले तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. सर्वांचं जीवन सुखी आनंदी बनू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.